आज दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक यांच्या वतीने नाशिक विभागाचे महसूल अप्पर आयुक्त श्री अरविंद लोखंडे यांची भेट घेऊन सरकारला निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करू नये, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। कुठल्याही प्रकारचा इम्पिरिकल डाटा नसताना उपवर्गीकरण करण्याचा डाव हा चुकीचा आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व अनुसूचित जातींना एकत्र राहण्याचा उपदेश केला होता, त्या उद्देशाच्या विरुद्ध आहे। म्हणून अनंत बदर समिती तात्काळ रद्द करावी असं या प्रसंगी निवेदनात सांगण्यात आलं। यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत इतर समाजाचे चर्मकार, खाटीक आणि मातंग समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। समितीचे प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायाधीश अनिल वैद्य, समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे सर, मुख्य निमंत्रक महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे, मुख्य निमंत्रक डॉक्टर अविनाशजी शिंदे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महासचिव दत्तात्रय गोतीसे, खाटीक समाजाचे नेते माजी नगरसेवक लक्ष्मणजी मंडाले, मातंग महासंघाचे राष्ट्रीय नेते बब्रुवान शिंदे, खाटीक समाजाचे नेते राजेंद्र क्षीरसागर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सचिव प्रमोद वानखेडकर, तसेच समितीचे मार्गदर्शक वामनराव गायकवाड, एकनाथजी मोरे, अरुणजी भालेराव, ॲडव्होकेट राजन शिंदे, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, पी कुमार धनविजय, मुकुंद काळे, कांचन जाधव, हनुमंत काळे, अरुण दोंदे, राहुल जगताप, शिवाजीराव गायकवाड, प्रशांत खरे विल्हेवाट लावणारा फार मोठा बौद्ध युवक त्याच्यामध्ये होता। घंटागाडीवर पूर आहे, या रस्त्यावर कचरा वेचून आपलं कुटुंब चालवणाऱ्या महिला आहेत। तर हा बौद्ध समाज सुद्धा काही पुढे गेलेला नाही आहे। याचा नीट अभ्यास व्हावा आणि योग्य प्रकारे त्याचा अभ्यास व्हावा। आणि या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथं समतेने सलोख्याने सगळेजण राहतात। या सामाजिक विचार बाकी राज्यांचा आणि आपल्या राज्यांमध्ये हा फरक आहे। हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, अण्णाभाऊ साठेंचा आहे। इथं सर्व जाती ह्या एकत्र राहण्याची परंपरा आहे, तशीच एकत्र राहावी। आणि ज्यांची प्रगती झाली नाही असं वाटते त्याच्यासाठी विशेष योजना करण्याचे अधिकार संविधानाच्या कलम 46 नी दिलेले आहेत। बाकी ही तरतुदी आहे, जसं लाडकी बहीण योजना आहे, अशासारख्या योजना करून पुढे नेता येतं त्यांना। परंतु या आपसामध्ये दुरी निर्माण करून एकाला कमी करायचं, दुसऱ्याला जास्त करायचं। आता बौद्ध समाज जर 10.5% आहे तर त्याला किती आरक्षण देणार तुम्ही 13%? आता येणाऱ्या जनगणनेमध्ये सर्वांनी धर्म, बौद्ध, जात, महार सांगून लोकसंख्या वाढवण्याचं ठरवलेलं आहे। पूर्वी बरेचसे लोक धर्मही बौद्ध, जातही बौद्ध सांगायचे तर लोकसंख्या कमी व्हायची, थोडी कमी पडत होती। म्हणजे 80,60,000 बौद्ध आहे, तर ते न सांगणारे जे आहेत, महार जात न सांगणारे 20 लाख आहे, तर 1 कोटी आजच आहे। आणि या 15-16 वर्षामध्ये वाढलेली लोकसंख्या 1,20,00,000 होईल, त्याहीपेक्षा जास्त होऊ शकते। मग 10 काही लोक म्हणतात 10.5% बौद्ध आहेत, मग तुम्ही 13% कसं विभाजन करणार? तर ह्या अशा रीतीचे अनेक मुद्दे आहेत, याचा आम्ही निषेध करतो अशा निर्णयाचा। आणि हे निवेदन साहेबांनी पाठवावं। साहेब आमच्या विनंतीवरून हे निवेदन घ्यायला, आमचं म्हणणं ऐकून घ्यायला अत्यंत शांतपणे इथं हजर राहिलेली त्यांचा समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो। रद्द झालेच पाहिजे, उपकारी रद्द झालेच पाहिजे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे। संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है, संघर्ष हमारा नारा है। जय भीम। निवेदन देताना निवेदनाचे समितीचे इतर सदस्य सुद्धा आवर्जून उपस्थित होते। त्यामध्ये ॲडव्होकेट प्रशांत खरे, युवराज शेगावकर, सुरेश गांगुर्डे, प्रतीक पगारे, ॲडव्होकेट राजन शिंदे, अशोक भालेराव, सुनील साखरे, पत्रकार भास्कर साळवे आणि भीमराव आव्हाड हे सुद्धा उपस्थित होते।